नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण MPSC कंबाईन 2024 डेट 2 फेब्रुवारी 2025 या दिवशी झालेल्या पेपरमधील काही आपण मॅथ्स आणि रिजनिंगचे काही प्रॉब्लेम पाहणार आहोत। तर फर्स्ट हे माझ्या हातामध्ये MPSC कंबाईन 2024 2 फेब्रुवारीला झालेला पेपर आहे, सेक्शन ए आहे आणि यामधले काही आपण पहिले मॅथ्सचे क्वेश्चन पाहणार आहोत। तर फर्स्ट यामध्ये क्वेश्चन नंबर 82 आहे, जे की मॅथ्समध्ये क्वेश्चन विचारलेला होता आणि तो आहे सोडवा क्वेश्चन। सोडवा तो क्वेश्चन आहे 3.45 इट्स स्क्वेअर माइनस 0.51 its square divide by, that is 3.49 minus 0.51, that is option A, that is option 1 4, option 2 3, option 3 2 and option 4 1। तर आपण हे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत। हे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला गरज आहे a square minus b square, first bracket a plus b, second bracket a minus b। Now a square minus b square, the first bracket is a plus b, that is 3.49 plus 0.51 and a minus b यानी 3.49 0.51 divide by, that is 3.49 minus 0.51, that is this bracket will be cancelled। Now final answer 3.49 and 0.49, we can get the sum of 4.00, final answer will be 4। now that's it, the answer will be 4। now this question is very simple, then we can see now the another question will be, this is 82 question। now the second question, now 83, the question number 83 will be समीर ने एकूण रुपये 360 ला काही सफरचंद खरेदी केली। जर त्याला प्रत्येक सफरचंदावर रुपये 3 ची सूट मिळाली, तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता, तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले। now the option will be 1 24, now option 2 30, option C 32 and option 4 will be 20। now समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले। 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले, जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली। समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले, यानी समीरने एक सफरचंद खरेदी केले। एक सफरचंद खरेदी केले म्हणून त्याची किंमत आपल्याला भेटेल, सफरचंदची किंमत आपल्याकडे येईल
नाव किंमत बरोबर 360 डिवाइड बाय एक्स. प्रत्येक सफरचंद आपल्याला 3 रुपयाची सूट मिळालेली आहे आणि सूट मिळाल्याच्या नंतरची आपली किंमत होईल नवीन किंमत जे की 3 रुपयाची आपल्याला सूट मिळालेली आहे. दॅट इज 360x - 3 रुपयाची सूट मिळालेली आहे. आणि जेव्हा 3 रुपयाची सूट मिळालेली असते तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. यानी की 25% मीन्स 25% यानी दॅट इज 25%. दॅट इज दिस इज 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता तर समीरला मुळात किती सफरचंद खरेदी केले आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. देअरफॉर ही आहे नवीन किंमत आणि यामध्ये 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. यानी मूळ किंमत आहे x, यामध्ये 25% यानी की x इंटू 25 डिवाइड बाय 100 25% इज इक्वल टू x प्लस हे विल 0.25x अँड सम 1.25x. तर आपण याला शॉर्टकटमध्ये करू शकतो. 25% म्हटल्याच्या नंतर डायरेक्ट लिहायचे 125x भागिले 100. शॉर्टकटमध्ये आपण हे फॉर्म्युला यूज करणार आहोत. हे मी इरेज करणार आहे. तर फर्स्ट आपल्याला सांगितलं होतं की 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केलेले आहे. हे दॅट इज 360 डिवाइड बाय एक्स. यावर आपल्याला 3% सूट मिळाली असता तो काही अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. काही अधिक म्हटलं तर किती 25% अधिक सफरचंद. दॅट इज 25% अधिक सफरचंद यानी 125x डिवाइड बाय 100 आणि इज इक्वल टू याची जी मूळ किंमत आहे ती मूळ आहे 360. नाव दॅट इज 360 minus 3x and divide by x, that is 0.125 यानी कि 1.25x is equal to 360. Now that is x will be cancelled. We can multiply 360 minus 3x and this is 1.25 is equal to 360. Now 360 into 1.25 minus 3x into 1.25 equal to 360. Therefore, we can multiply 360 into 1.25, that is 500, 500, 5 30, 30 ला 0 ह्याच्या आले 3, 5 3 15 आणि 15 आणि 3 18 प्लस 200, 2 6 12 कॅरी झाला 1, 2 3 6 plus 1 7. Now 0 6 and 3 0 0 8 plus 2 10 कॅरी झाला 1, that is 7 7 plus 7 14 plus 1 15 कॅरी झाला 1 4. आंसर 1 2 यानी कि 4 5 0 minus 3x. We can multiply 3 1s are 3 and 3 7 5x is equal to 360. Now plus इकडून माइनस करणार आपण 450 minus 360 माइनस तिकडे जाऊन प्लस करणार 3.75x. Therefore we can subtract 90 equal to 3.75x. Therefore 90 divided by 3.75 is equal to x. Now दशांश 2 नंतर आहे वरी आपण 2 शून्य देणार. Therefore 90 2 शून्य वर देणार पुन्हा 375 is equal to x. Now we can simple divide, that is 5 1s are 5 carry झाले 4, 5 8s are 40, 20 as it is. Now 5 7s are 35 and 5 5s are 25. Again that is
5 3 15 कॅरी झाले 3, 5 6 30 ॲड 5 1 5, 2 उरले, 5 5 25, फायनल आन्सर x 9. 15 2 30, 15 चौक 60. तर फायनल आन्सर विल बी x इक्वल टू 24. तर मूळ सफरचंदाची किंमत आपल्याकडे 24 होती आणि ते ऑप्शन नंबर 1 मध्ये होते 24. ही आहे क्वेश्चन नंबर 83. MPSC कंबाईन 2024 2 फेब्रुवारीला झालेल्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता. बघून घे. नेक्स्ट, now the next question. Now the next question will be question number 84. तो क्वेश्चन नंबर 84 will be 150 व 500 या संख्यामधील किती संख्यांना 11 ने भाग जातो. नाउ ऑप्शन नंबर 1 31, ऑप्शन नंबर 2 32, ऑप्शन नंबर 3 34 and ऑप्शन नंबर 4 36. नाउ 150 ते 500 आहे. 150 ला सर्वप्रथम 11 ने भाग जाणारी संख्या येते 154 and 154 मध्ये आपण 11 ॲड केले तर 561, दॅट इज 165. लास्ट संख्या येणार आपल्याकडे 495, जी त्याला 11 ने भाग जाऊ शकतो. यानंतर आपल्याला एकूण किती संख्या काढायची यानी n ची किंमत काढायची आहे. एकूण किती संख्या म्हटलं तर आपल्याला n ची संख्या काढायची आहे. तर यासाठी फॉर्म्युला आहे शेवटची संख्या, दॅट इज शेवटची संख्या मायनस पहिली संख्या, दॅट इज शेवटची संख्या 495 मायनस पहिली संख्या 154. दॅट इज 11 ने भाग जातो म्हटल्यावर आपण इथं 11 लिहिणार आणि खाली पण 11 लिहिणार. इज इक्वल टू n. नाउ वी कॅन सबट्रॅक्ट, दॅट इज 5 minus 4 1, 9 minus 5 1, 4 minus 1 3, that is 3 4 1 plus 11 divided by 11 is equal to 1. Now 1 plus 1 2, 1 plus 4 5 and 3 divided by 11 is equal to n, that is 11 3 33, 2 उरला 11 2 22, n equal to 22, n equal to 32. 11 3 33, 2 उरले 11 2 22, फायनल आन्सर 32 येणार. यानंतर आपण क्वेश्चन बघणार आहोत. पुढचा क्वेश्चन नेक्स्ट. याच्यानंतर आपण खूप काय असे क्वेश्चन बघणार आहोत आणि आपण जेवढे क्वेश्चन आहेत 2024 ला 2 फेब्रुवारी मध्ये पडलेले आहेत ते सर्व क्वेश्चन आपण सॉल्व करून घेणार आहोत. यानंतर आणखी एक आपण सिंपल क्वेश्चन बघणार आहोत. सर्वप्रथम आपण मॅथचे क्वेश्चन पाहत आहोत. यानंतर काही मध्ये रिजनिंगचे क्वेश्चन आहेत आणि त्यानंतर आपण एक क्वेश्चन बघायलो 87 नंबरचा, दॅट इज 87. 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर, दॅट इज 30 सेंटीमीटर व 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील? चला हे क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत. यामध्ये क्वेश्चन ऑप्शन नंबर 1 720, नो ऑप्शन 2 3200, नो ऑप्शन 3
2400. नाव ऑप्शन 4 320. नाव फर्स्ट आपल्यासाठी रेक्टँगल आहे, लांबी आणि आपल्याकडे रुंदी दिलेली आहे. लांबी आणि रुंदी दिल्याच्या नंतर आपण सर्वप्रथम आयताचं क्षेत्रफळ घेणार आहोत. 18 मीटर आणि हे आहे 12 मीटर. 18 मीटर आणि 12 मीटर याचा आपण गुणाकार करणार आहोत. तर 18 दोन्ही 36, 36 ला 6, हा 4 येतील. 18 1 18, 19 20 21, यानी की 216 इथं आले आहे मीटरचा वर्ग. यानंतर जर 30 सेमी बाजू असलेल्या चौरस आकृती म्हटलं, दॅट इज एल इक्वल टू दिलेला आहे 30 सेमी. सेंटीमीटरचं आपण मीटरमध्ये करणार आहोत आणि सेंटीमीटरचं मीटरमध्ये करणार आपण 10⁻⁻2 घेणार आहोत. हे झालं मीटरमध्ये, यानी की सेंटीमीटरचं मीटरमध्ये करताना आपण 100 गुणतो, याला म्हणले 30. 100 म्हटले तर आपण हे 10चा वर्ग घेतोय 30 आणि वरी जाऊन काय होणार आहे मायनस होणार 10चा वर्ग. म्हणून आपण डायरेक्ट काय केलं, सेंटीमीटरचं मीटरमध्ये करताना -2 मल्टिप्लाय केलं. यानंतर आपल्याला चौरस आहे, यानी की चौरसाचे क्षेत्रफळ यानी बाजूचा वर्ग यानी एलचा स्क्वेअर. एल यानी 30 × 10⁻⁻2, 30चा स्क्वेअर होईल 900 आणि हे आहे -4. 2 शून्य जर कॅन्सल केले तर 9 × 10⁻⁻2. हे 2 शून्य आहेत ना, हे 4 मधून 2 शून्य कट करा तर -2 झालेला आहे. हे झालेलं आहे आता मीटरचा स्क्वेअर. आपल्याला फरच्यांची संख्या काढायची. देअरफॉर संख्या इक्वल टू, पहिले आलेला आहे 216 आणि हे आलेलं आहे 9 × 10⁻⁻2. तर हे होईल 216/9. हे मायनस वरी जाऊन प्लस होईल हे. आणि आता इथं होईल 216, 10चा वर्ग यानी 100 आणि भागिले 9 इज इक्वल टू, भागाकार करणार आपण 9 दोन्ही 18, 19 20 21, 3 उरले तर 9 चौक 36 आणि 10चा वर्ग यानी किती 100, तर हे 2400. तर फायनल आन्सर काय येणार आहे 2400. एकूण 2400 फरशा इथं लागतील. तर असे क्वेश्चन आपण पूर्ण सॉल्व करून घेणार आहोत. या ठिकाणी कंबाईन 2024, 23 आणि आत्तापर्यंत जे की 2017 पासूनचे पेपर झालेले आहेत त्याबद्दलचे आपण सर्व क्वेश्चन मॅथ्स आणि रिजनिंगचे सॉल्व करून घेणार आहोत. यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आपण सर्वच्या सर्व क्वेश्चन या ठिकाणी हे मॅथ्स आणि रिजनिंगचे सॉल्व करून घेणार आहोत.